जय भीम. मी नशीर जिलानी शेख, वंचित बहुजन आघाडी, जिल्हा उपाध्यक्ष, धाराशिव, उस्मानाबाद. सध्या कोंड गावामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून बौद्ध समाजातील काही बांधवांनी बौद्ध स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेने काटेरी झुडपे आहेत, गवत आहे, त्याचबरोबर तो रस्ता पूर्ण कच्चा आहे. पावसाळ्यात चिखल जमा होतो, हिवाळ्यामध्ये गवतामुळे तिथून साप, विंचू हे येण्याची जास्त भीती असते. तसेच ज्यावेळेस अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीच्या आतमध्ये जातो त्या ठिकाणी अंत्यविधीला आलेल्या लोकांना उभे राहण्याची देखील व्यवस्था नाही. तिथे सर्वत्र चिखल, गवत, डोक्या इतकालं गवत आहे. साधा दगड सुद्धा तिथं लवकर सापडत नाही, इतकं चिखलाचं साम्राज्य तिथं असतं. 4-5 वर्षापासून आमचे बौद्ध बांधव, यामध्ये खास करून किरण जाधव, तसेच युवा भीमसेनेचे कार्याध्यक्ष लखन जाधव यांनी ग्रामपंचायतीला या परिस्थितीचा आढावा दिलेला आहे. त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे की आमच्या स्मशानभूमीमध्ये आम्हाला अंत्यविधी करताना किती त्रास होतो. अंत्यविधीला जात असताना आम्हाला रस्ता सुद्धा चांगला नसल्या कारणाने आम्हाला किती त्रास होतो याची त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिली आणि मागणी केली, विनंती केली की आपण हा रस्ता चांगला करून द्यावा आणि स्मशानभूमीमध्ये आमच्या आपण तिथे पेवर ब्लॉक, बसण्याची व्यवस्था, उभे राहण्याची व्यवस्था तरी आपण करून द्यावी. तरी देखील आपण बघा की एखाद्या जर घरच्या व्यक्तीचा मयत झाली आणि त्याची मयत करण्यासाठी, अंत्यविधी करण्यासाठी ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये जावं लागतं त्यावेळेस ज्याच्या घरामध्ये मयत झाली त्याला 5,000 रुपये खर्च करून जीसीबी लावून तेथे साफसफाई करावी लागते आणि नंतर अंत्यविधी करावा लागतो. म्हणजे दलित समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये जर कुणाची मयत झाली तर त्याला अगोदर 5,000 रुपये खर्च करावा लागतो आणि ग्रामपंचायत प्रशासन शांत आहे. आता हे विचार कोणते झाले? आम्हाला प्रश्न पडलेला आहे, वंचित बहुजन आघाडी म्हणून मला प्रश्न पडलेला आहे की या मनुवादी विचारांच्या गावकारभाऱ्यांना आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही वेळोवेळी वंचित बहुजन आघाडीतर्फे देखील यांना निवेदन दिलं, परंतु त्याच्यानंतर निवेदन दिल्यानंतर 2 मासिक मीटिंग आणि 2 ग्रामसभा होऊन देखील यांनी साधा ठराव घेतला नाही. परत अजून सांगतात आम्ही ठराव घेतलाय. कधी घेतलाय? वर्ष झालं, 2 वर्ष झालं ना अजून निधी आला नाही. 2-2 वर्ष निधी येत नाही तुम्हाला. तुम्हाला ज्या ठिकाणी मलई खाता येते त्या ठिकाणचा निधी तुम्ही तात्काळ उपलब्ध करता आणि बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी तुम्हाला निधी मिळत नाही. तर बौद्ध समाजाला तुम्ही, ज्या बौद्ध समाजाच्या जीवावरती आज तुम्ही राज्य करतात, ज्या बौद्ध समाजाच्या जीवावरती तुम्ही निवडणुका लढतात, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याच्यावरती तुम्ही आज राज्य करतात आणि तुम्ही जातीयवाद पाळून तुम्ही जर समजा अशा प्रकारचं जर कार्य करत असाल तर हे निषेधार्ह आहे. वेळोवेळी तुम्हाला सूचना देऊन, वेळोवेळी तुम्हाला निवेदन देऊन, वेळोवेळी तुम्हाला अर्ज देऊन तुम्ही त्या अर्जांना कचऱ्याची टोपली दाखवत असाल तर वंचित बहुजन आघाडी, बौद्ध समाज, सर्वच बौद्ध समाज हा शांत बसणाऱ्यापैकी नाही. मी मुस्लिम आहे, माझ्यासोबत मराठा बांधव आहेत, राजपूत बांधव आहेत, धनगर बांधव आहेत, कोळी बांधव आहेत, सर्वजणच आम्ही शांत बसणार नाहोत. कारण आमच्या गावामध्ये जातीय विचारधारेला आम्ही थारा देणार नाहोत. मी आज स्पष्ट सांगतो की आम्ही 2 दिवसापूर्वी 31 ऑक्टोबरला जी बैठक झाली त्यामध्ये 4 नोव्हेंबरला ग्रामपंचायत प्रशासनावरती तिरडी मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय झालेला आहे. आज मी समस्त बौद्ध बांधवांना आव्हान करतोय की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही सर्व 18 पगड समाजाचे लोक तुमच्या सोबत आहोत. बाबासाहेबांचं रक्त जर तुमच्या अंगात असेल तर ते सळसळलंच पाहिजे. संविधानाने दिलेला संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसारच आपण मोर्चा काढत आहोत. तिरडी मोर्चा घेऊन आपण त्याला जागा करायचं आहे. तुम्ही जर वेळोवेळी जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर याद राखा, ज्या आमच्या बापाने, ज्या आम्हाला संविधानाने जो अधिकार दिलाय त्या अधिकाराच्या खाली अधिकाराचा वापर करून आम्ही तुम्हाला न मिळल्याशिवाय सोडणार नव्हतो. मनुवादी विचारधारा आम्ही चालू देणार नव्हतो. आमच्या अर्जांना तुम्ही केराची टोपली दाखवताय. मी आज बौद्ध बांधवांना विनंती करतोय की आपण या मोर्चामध्ये सर्व ताकदीनिशी सामील झालं पाहिजे, कारण हा संघर्षाचा काळ आहे. बौद्ध समाजाला
आपलं स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी एकेकाळी मनुवाद्यांसोबत लढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. आणि आज देखील आपला अंत्यविधी जिथं होतो त्या जागेत सुशोभीकरणाचा जो ग्रामपंचायतला निधी येतो तो निधी तिथं वापरा. समाज कल्याणमार्फत तुम्ही निधी आणता आणि तो दुसरीकडे खर्च करत असाल किंवा करता, 100% आमचा आरोप आहे. तुम्ही दुसरीकडे खर्च करता समाज कल्याणचा निधी आणि दलित समाजाच्या समाज कल्याणाचा, बौद्ध समाजाची तुम्ही हरासमेंट करताय. सर्व बौद्ध समाजांना मी सांगतो, कुणीही असोत मग, त्यांनी या मोर्चामध्ये ताकदीनिशी हजर झालं पाहिजे. आपल्या हक्काचा, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण आहे हा. साधा आपल्या स्मशानभूमीला 5-5 वर्ष विनंती करून, अर्ज करून जर निधी भेटत नसेल तर मग आपण गावकरी आहोत का नाहीत, आपण माणूस आहोत का नाहीत, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही पण माणूस आहोत. आणि ते माणूस आहोत, आमच्या अंगात ते रक्त सळसळतंय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी प्रत्येक अधिकारांसाठी आंदोलनं केली, लढा दिला. आज तोच लढा आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यामुळे 4 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी सर्व बौद्ध समाज, महिला भगिनींनी, लहान मुलांनी, मुलींनी, त्याचबरोबर सर्वच गावकऱ्यांनी, 18 पगड समाजातील गावकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करायचा आहे की आपण 4 वर्षापासून बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी बौद्ध समाजाला वेटीस का धरलं आहे. याचं उत्तर आपण त्यांना मागायचं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या मोर्चामध्ये ताकदीनिशी हजर राहावे असं मी आज नम्र आवाहन करतो. जय भीम, जय वंचित.